विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड झालाय। बनावट प्रवेशिका प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट पासेसचं वाटप करण्यात आलं। सचिवालय आणि मंत्रालयातील कर्मचारी तसेच खासगी व्यक्तींचा यात सहभाग असल्याची माहिती आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बनावट लेटरहेड वापरून फसवणूक झाल्याची माहिती आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरू आहे। आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, तर प्रत्येक प्रवेशिकेसाठी 2000 ते 2500 आकारल्याचा आरोप आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय या संदर्भात अधिकची अपडेट? निश्चितच एकंदरीत आतापर्यंत 7 आरोपींना या संदर्भात आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे आणि इतरही लोकांचा तपास आता सुरू आहे। आपण सातत्याने पाहत आहोत, विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, यामध्ये देखील पासेसच्या मुद्द्यावरतून सातत्याने रणकंदन झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी निर्देश दिलेले होते आणि सर्वसामान्यांसाठी पास आहेत त्यासाठी बंदी केलेली होती। मात्र तरीही अशा प्रकारे काळ्या बाजाराने पासची विक्री केल्याचं आहे, प्रवेश पासची विक्री झाल्याचं आता समोर आलेलं आहे। आणि यामध्ये 7 जण ज्यांना आरोपी करण्यात आले, त्यामध्ये महेश दुपलवार असतील, स्वप्नील तावडे, गणपत जावळे, लवेश नागटे, मनोज मोरवाळे, दत्तात्रय गुंजाळ आणि नागेश पाटील अशा 7 जणांची नावं समोर आलेली आहेत। याशिवाय ही चैन कुणापर्यंत पोहोचते हेही पाहणं महत्वाचं आहे। धक्कादायक बाबतची कृपा यामध्ये विधिमंडळातीलही काही स्टाफ सामील असल्याचा आरोप आहे तो करण्यात येत आहे। जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।